नमस्कार मैत्रिणींनो, सखींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। आज की नाही आपण एक असं छान मस्त पीठ तयार करणार आहे, ज्या पिठापासून आपल्याला काय होणार आहे की एक नाही तर 5 ते 6 आपल्याला रेसिपी एक प्रकार करता येतील आणि तेही उपवासाचे। तर आता आपण काय करणार आहेत, आपण हे काय केलेले भगर घेतलेली आहे आणि हा साबुदाणा। तर आता आपण मस्त हे कशा प्रकारे आपण याचं भिजवतायत ते बघूया आपण। आता हे जे आपण पीठ तयार करणार, बॅटर तयार करणार आहे, हे की नाही तुम्ही उपवासाला, आता श्रावण मास, व्रत वैकल्य भरपूर आहे, त्याचप्रमाणे आता येणारा घटस्थापना, त्यावेळेला बरेच जण 9 दिवसाचा उपवास करतात। तर उपवासासाठी तुम्ही हे बॅटर बनवू शकता। तर बघूयात आपण काय करणार आहे। आता आपण जसं इडली किंवा आप्पे डोसेला जसं प्रमाण घेतात की नाही, तसं प्रमाण आपण हे घेणार आहे। आता आपण काय करणार आहे, एक वाटी साबुदाणा आणि 3 वाट्या भगर हे आपण प्रमाण घेणार आहे। तर मी आता काय करणार आहे, आधी 1 वाटी साबुदाणा घेते, पूर्ण गच्च भरून घेते। हे आता आपण काय करूया, हे साबुदाणा घेतलेला हे आपण भिजत ठेवूया। आता आपण सकाळी भिजत ठेवूया आणि संध्याकाळी आपण हे मिक्सरमधून सगळे काढून घेऊया। आता हे आपण साबुदाणा एक पाण्याने धुवून घेऊया आधी। आता आपण काय केलेलं आहे की हे एका पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि उगी थोडंसं वर एक बोट असं पाणी एवढं ठेवलेलं आहे, जेणेकरून काय होईल की आपला हा साबुदाणा भिजेल। तसंच काय करणार आहे, आता आपण ह्याच वाटीनं आपण 3 वाट्या भगर घेणार आहे, पण भगरमध्ये खडा असेल केला तर आपण ते काय करणार आहेत, रोळून घेणार आहेत। आता रोळायचं कसं, तर 1 मिनिट तुम्हाला सांगते मी। आता एका पातेल्यामध्ये आपण पाणी घ्यायचं आणि एक छोटीशी दुसरी वाटी घ्यायची। ती वाटी की नाही एका दिशेनेच अशी गोल 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 फिरवत जायचं, म्हणजे काय होईल की जे भगर आहे आपली, ती भगर बाहेरच्या दिशेने येईल आणि जर खडा असेल तो वाटीमध्ये तसाच राहील। तर आपण काय करणार आहे, आता ह्या वाटीला आपण 3 वाट्या भगर घेणार आहे। आता आपण हे पण वाटी गच्च भरून आपण भगर घेतलेली, अशा आपण 3 वाट्या भगर घेणार आहे। आता ही भगर काय करायची, या वाटीमध्ये एका हाताने सोडायचं आणि दुसऱ्या वाटीने अशी वाटी गोल 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 पाण्यामध्ये फिरवत राहायचं बघा। त्याच्यामुळे काय होते, भगर सगळी बाहेर पडते आणि जर खडे असतील तर ते वाटीच्या बुडालाच राहते। आता आपण काय करूया, अशा प्रकारे आपण 3 वाट्या भगर रोळून घेऊयात। आता शेवटी जी भगर राहिलेली असती ती काय करायचं, असं वाटीला हलवत हलवत काय करायचं, शेवटची जी भगर आहे इकडे बघा, हे अशी वाटी हलवायची, भगर खाली येते आणि वाटीत शेवटचे हे राहते। जे शेवटचं थोडंसे भगर राहते ते आपण वापरणार नाहीत, कारण त्याच्यात खडे येते असण्याची शक्यता। आता आपण काय करणार आहेत, हे जे आपण भगर घेतलेली हे 2 पाण्याने धुवून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हे 3 वाट्या भगर रोळून आपण भिजत घातलेली आहे आणि हे 1 वाटी साबुदाणा। आता आपण काय करणार आहेत, आता आपण हे संध्याकाळपर्यंत छान मस्त असं भिजू देणार आहेत आणि संध्याकाळी आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहेत। मैत्रिणींनो, आता मी काय केलेलं आहे, हे दिवसभर असंच भिजवलेलं आहे। आता मी ह्याचं काय करणार आहे, मिक्सरमधून काढणार आहे हा साबुदाणा आणि हा भगर। आता आपण काय करूया, साबुदाणा पहिला मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करूया। आता याच्यात जर तुम्हाला थोडंसं हे वाटत असेल की बारीक लवकर नाही झालं, तर थोडं पाणी टाकून तुम्ही हे बारीक करून घ्या। तर अशा प्रकारे आपलं हे छान मस्त असं बारीक झालेलं आहे। आता आपण हे काय करूया, एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया।
अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे. आता आपण जे पूर्ण आहे साबुदाणा भिजवलेला तो बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हे साबुदाण्याचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण याचप्रमाणे काय करणार आहे, हे भगर मिक्सरमधून आपण हे जे भगर घेतलेली आहे ते भगरवरचं पाणी काढते आणि ह्या भांड्यामध्ये घालून थोडी थोडी घालून आपण बारीक करून घेऊया. आता हे आपण याच्यामध्ये काय करूया, थोडं पाणी घालूया आणि हे भगर आपण बारीक करून घेऊया. अशा प्रकारे आपली ही भगर पण बारीक झालेली. आता राहिलेली भगर जी आहे ती मी बारीक करून घेते. अशा प्रकारे आपलं पूर्ण हे पीठ बारीक करून झाले. आता मी काय करते, हे दोन्ही पीठ जे आहे ते आपण काय करूया, हातानेच मिक्स करून घेऊया. भगर आणि साबुदाणा म्हणजे एक जीव दोन्ही पीठं मिक्स होतील. आता आपलं पीठ अशा प्रकारे झालेलं आहे. जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही. आता आपण काय करूया, हे झाकण टाकून ठेवूया. उद्यापर्यंत आपल्याला हे पीठ फर्मेंट होईल आणि आपण याचे छान मस्त एकाच पिठापासून 5 ते 6 डिश आपण बनवणार आहे. मी काय केलेलं आहे, आता हे स्टीलचं ताट आहे, ह्या स्टीलच्या ताटामध्ये पातेलं ठेवलं आहे आणि याच्यावर हे डिश झाकून रात्रभर असंच ठेवणार आहे. उद्या आपण याचं पुढची प्रोसिजर करूया. मैत्रिणींनो, आता की नाही आपण ज्या आपण 6 प्रकार करणार आहेत उपवासाचे, त्याच्यासाठी की नाही आपण आता सांबर, भाजी, चटणी असे आपण असे वस्तू करणार आहेत, पदार्थ करणार आहेत. तर त्या पदार्थासाठी लागणारं साहित्य आहे बटाटे. बटाटे मी कमी प्रमाणात घेतलेले. तुम्ही जर जास्त मेंबर असताल उपवासाचे तर तुम्ही ते जास्त प्रमाण घेऊ शकता. मी अर्धा आणलेले, तुम्ही 1 किलो म्हणजे जसे जास्त व्यक्ती असतील त्याप्रमाणे तुम्ही याचे असं प्रमाण दुप्पट करा. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, बटाटे घेतलेत मी, जिरे, मीठ, साखर, लाल तिखट, हे आमचूर पावडर आहे. तुम्हाला किराणा दुकान किंवा डीमार्टमध्ये सहज उपलब्ध होईल आमचूर पावडर. लिंबू पण आहे, पण आमचूर पावडर पण वापरणार आहे. त्याच्याबरोबर खोबरं, हे दही आहे, शेंगदाणे आणि ह्या मिरच्या. आता शेंगदाण्याचं आपण काय करणार आहेत, चटणीसाठी वापरणार आहेत. भाजी आणि सांबर हे करण्यासाठी आपण काय करणार आहे, शेंगदाणे आणि खोबऱ्याचा वापर करणार आहेत आणि मिरच्या. आता मिरच्याचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आपण काय करूया, आधी एक पदार्थ करायला घेऊयात. आता मैत्रिणी, आपण पहिल्यांदा काय करूयात, गोड दही तयार करायला घेऊयात. आपण जे दही घेतलेलं आहे त्याला मी थोडंसं रवीनं फेटते, म्हणजे जे त्याच्यातल्या छोट्या छोट्या जे दह्याच्या गाठी असतील ते थोडंसं हलवल्यानंतर ते कमी होतील आणि आपला एकजीव आपलं हे दही तयार होईल. आता दही हे मी घरी लावलेले. उपवास असेल त्या दिवशी शक्यतो महिला लावतात दही. बाहेरून आणला असेल तरी थोडंसं रवीनं आपण थोडंसं फिरवून घेऊयात. आता तुम्ही किती गोड दही करणार आहे त्याच्यावर काय करायचं, आपण हे एका दुसऱ्या बाउलमध्ये दही काढून घेऊयात. त्याचंच राहिलेलं याचं आपण काय करणार आहेत, मठ्ठा तयार करणार आहेत. तर आपण हे गोड दही काढून घेऊया. आता मी काय केलेलं आहे, हा मोठा जो कुंडा आहे की नाही, हा जो कुंडा आहे या कुंड्यामध्ये मी काय केलेलं आहे, दही काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार, अर्धा चमचा साखर घालणार आहे आणि 1/2 चमचा मी मीठ घालणार आहे. आणि याच्यामध्ये काय करायचं, हे दोन्ही आपण छान मस्त असं मिक्स करून घेऊयात. आता याच्यावर आपण थोडीशी मस्त अशी छान तिखट टाकून घेऊयात. तर हे आपलं गोड दही तयार झालेले आहे. आता आपण जे राहिलेले दही आहे त्याच्यामध्ये पाणी घालून आपण हे दाटसर असं छान मस्त ताक करून घेऊयात. आता ह्याला आपण फोडणी देऊयात. हे मठ्ठा आपण उपवासासाठी करून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे,
जरा प्रमाण जास्त असल्यामुळं मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, 1 चमचा मी साखर घातलेली आहे. आता आपण हे काय करायचं, मिक्स करून घेऊयात आणि आपण याला कडल्यात मोहरी आणि मिरचीचे तुकडे घालून आपण याला छान मस्त अशी फोडणी देऊन घेऊयात. आता मी कडल्यामध्ये काय केलेलं आहे, तेल टाकायले, पण तुम्ही ते तूप जरी टाकलं तरी चालेल, पण मी याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता आपण काय करणार आहेत, जिरे टाकणार आहेत आणि 2 मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी आपले काय झालेले आहेत, ही मिरची आणि जिरा मस्त, मिरचीचे तुकडे पण छान मस्त लालसर असे छान भाजले. आता आपण काय करूया, हे ताकामध्ये टाकून मस्त अशी फोडणी देऊन घेऊया. हे आपला उपवासाचा मट्टा तयार झाला आहे. खूप छान लागतो, टेस्टी आपला हा छान. तुम्ही मिरचीचे तुकडे जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही मिरची ठेचूनही याच्यामध्ये टाकू शकता. मैत्रिणी, आपण काय करणार आहे, खोबऱ्याची चटणी करणार आहे. आता मी काय करते, असे बारीक बारीक छान काप काय करते मी करून घेते आणि आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेणार आहे. आता काय करणार आहे मैत्रिणी, मी या खोबऱ्याच्या याच्यातच काय करणार आहे, 2 मिरच्या मी याच्यामध्ये थोडेसे तुकडे करून घालते. याच्यातच मी काय करते, अर्धा चमचा मीठ घालते, साखर घातली अर्धा चमचा. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, 1 पाव चमचा मी मीठ घातलेलं आहे. तुम्ही प्रमाण जास्त कमी जास्त करू शकता आणि तुमच्यामध्ये तुम्ही किती करताय, मी हे 3 ते 4 जणाला पुरेल असं करायले, तुम्ही याच्यात प्रमाणसुद्धा जास्त कमी जास्त करू शकता. आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये दही घालणार आहे. आता आपण हे थोडंसं पाणी घालून याच्यात आपण हे बारीक करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपली काय झालेली ही चटणी तयार झाली. आपण आता हे बाउलमध्ये टाकून याला फोडणी देऊन घेऊयात. तुम्ही याच्यात थोडंसं पाणी टाकून तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकताय, पातळ हे ते. आता हे मी खोबऱ्याची केलेली आहे, तुम्ही ओल्या नारळाचीही केली तर खूप छान होती. तुम्ही ओल्या नारळाचीही करू शकता. कोथिंबीर खात असाल तर तुम्ही अवश्य टाका, जर नसाल खात तर फक्त जिऱ्याची आपण याला फोडणी देऊयात. आता आपण काय करूयात, 1 चमचा तेल घातलेले. आता तेल गरम झाले की आपण जिऱ्याची फोडणी देऊयात. आता आपण काय करू, याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात आणि याचे तडतडून फोडणी देऊन घेऊयात. पण ही फोडणी ह्या खोबऱ्याच्या चटणीवर टाकूयात. मस्त छान अशा प्रकारे आपली ही खोबऱ्याची चटणी पण तयार झालेली आहे. सांबर, डोसा, इडली याच्यासाठी खाण्यासाठी खूप छान असे खूप छान स्वास आला मैत्रिणी. वासाला जिऱ्याची फोडणी आपण याला घातलेली. आता आपण काय करूया, शेंगदाण्याची चटणी करून घेऊया. आता काय करणार आहेत मैत्रिणींनो, आपण शेंगदाण्याच्या चटणीला पण काय करणार आहे, थोडंसं आपण याच्यामध्ये खोबरं घालणार आहेत. 1 पाव वाटीच्या पण थोडंसं कमी असं आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये खोबरं घालणार आहे. आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे 1 अर्धी वाटी शेंगदाणे मी याच्यामध्ये घालणार आहे. काही फोल काढून घेतलेले, काही तसेच आहेत. तर आपण हे अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले. आता याच्यामध्ये काय करणार आहे, 2 मिरच्या घालून मी थोडंसं लाल तिखट पण घालणार आहे. आता 2 मिरचीचे तुकडे मी घातलेले त्याच्यामध्ये. 1
पाव चमचा मीठ घातलेलं आहे, एक चमचा साखर घातलेली, मीठ कमी जास्त तुम्ही बघून घालू शकता। आता याच्यामध्ये तिखट मी पाव चमचा लाल तिखट घातलेले। आता याच्यातच काय करणार आहे, मी दही आणि थोडंसं पाणी घालून बारीक करून घेणार आहे। मी 2 मोठे असे चमचे दही घातलेली आहे याच्यात, आणि थोडंसं पाणी टाकल्यामुळं काय होतं, बारीक व्हायला लवकर मदत होते। मैत्रिणी, मग मी सांगायला विसरले, मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घातलेले। आता हे जिरे घालून मी आणखीन एकदा बारीक करून घेते। तर अशा प्रकारे आपली ही छान मस्त अशी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। आता ह्याला पण आपण फोडणी देऊन घेऊयात। आता आपण काय करणार आहे मैत्रिणींनो, या कडल्यामध्ये पण 1 चमचा तेल घालणार आहे, आणि याच्यामध्ये तेल तापलं की आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहेत। आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण काय करणार आहे, त्याच्यात जिरे घालून तडतडून घेणार आहेत आपण ही फोडणी। आता आपण जे शेंगदाण्याची चटणी आहे त्याच्यावर ही फोडणी आपण छान मस्त खमंग अशी फोडणी जिरेची देऊन घेतलेली आहे। तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर अवश्य टाका, नसाल खात तर फक्त जिऱ्याची फोडणी दिली तरी चालेल। तर आपली ही शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। याच्यात तुम्ही आणखीन तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, मीठ झालं, साखर झालं, आणि जसे जास्त माणसं असतील तर तुम्ही याचं प्रमाण दुप्पट घेऊ शकता। आता आपण काय करणार आहे मैत्रिणींनो, कढईमध्ये ह्या मिरच्या टाकलेल्या आहेत। आपण आता ह्या मिरच्या मस्तपैकी थोड्याशा भाजून, तेल थोडंसं टाकून आपण भाजून घेऊयात। आता हे मिरच्या आपण काय करणार आहेत, सांबर, बटाट्याची भाजी आणि मिरचू उपवासाचे करायचे तिन्ही पण, तर त्याच्यासाठी मी हे मिरच्या भाजून घ्यायच्या आणि मिक्सरमधून किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता। याला थोडंसं भाजल्यानंतर आपण तेल टाकूयात। आता या मिरच्यामध्ये काय करूयात, आपण थोडंसं तेल टाकूया, म्हणजे लवकर भाजल्या जातात। आता आपल्या ह्या मिरच्या भाजलेल्या आहेत, आपण आता मिक्सरमध्ये एक बारीक करून घेऊयात। आता आपण मैत्रिणी काय करणार आहे, ह्या मिरच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि हे बारीक करणार आहे। आता आपण काय केलेलं आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल घालणार आहे। आपण काय केलेलं आहे मैत्रिणींनो, ह्या गॅसवर कढई ठेवली, त्याच्यावर एक कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता हे तेल तापलं आपलं की आपण काय करणार आहे, एक अर्धा चमचा जिरे घालणार आहे। जिरे छान मस्त हे झाले की तडतडले की आपण याच्यामध्ये 1-2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार। आता हे तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण मी थोडासा ठेचा करणार आहे, मिरचू करणार आहे उपवासाचं। आता ह्याच्यात तुम्ही जास्त पण प्रमाण वापरू शकता। आता याच्यामध्ये काय करणार आपण, एक पाव चमचा आपण याच्यात आमचूर पावडर घालणार आहे। मीठ आपण पहिलं थोडंसं घातलेलं आहे, त्याच्यामुळं 1 पाव चमचा मीठ आपण घालणार आहे। आणि आता ह्याला पाणी टाकून थोडंसं शिजून घेणार आहे, नंतर कूट टाकणार आहेत आपण याच्यात। आता आपण काय केलेलं आहे, हे पाणी टाकून थोडंसं शिजून घेऊयात आणि याच्यामध्ये मीठ टाकून आपलं कूट टाकूया शेंगदाण्याचं, किंवा खोबरंही टाकलं तरी चालेल, दोन्हीही। आता काय करणार आहे मैत्रिणी, मी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त तुम्ही कूट घालू शकता। मी 1 पाव वाटी याच्यामध्ये कूट घालायले। तुम्हाला साखर थोडीशी टाकायची असेल तर 1 पाव चमचा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आता हे छान आपण शिजून घेणार आहे। कूट थोडंसं मोठं असेल तर चांगलंच आहे।
मित्रांनो, मी काय केलेलं आहे आता एक थोडंसं चिमूटच्यावर थोडंसं याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. आता हे पूर्ण आपलं शिजत आलेलं आहे मिरचू. आता आपलं हे मिरचू तयार झालेले आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. पाणी तेल सुटायला बाजूला याच्या की आपलं हे तयार झालेलं आहे. तेव्हा इथं आता तेल सुटायला लागले बाजूला, म्हणजे हे आपलं मिरचू तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, छान मस्त असं टेस्टी आपलं हे मिरचू तयार झालेलं आहे. हे उपवासाचं मिरचू आहे. आता आपण काय करूया, सांबार करून घेऊया. आता आपण काय करणार आहे, सांबारसाठी मी बटाटा हा शिजवून घेते. आता तुम्ही उपवासासाठी रताळ्याचे गोड काप आहे, स्वीट डिश म्हणून मी तयार केलेली आहे. तर तुम्ही माझ्या चॅनल अर्चना वैभवी किचनमध्ये तुम्ही बघू शकताय. त्याचप्रमाणे उपवासासाठी पेरूची कोशिंबीर पण केलेली आहे, तेही तुम्ही करू शकता उपवासासाठी. आता तुम्ही ह्या बटाट्याचं सालही काढून घेऊ शकता, मी काढलेले नाही. तर आपण आता बघूया पुढे. आता आपण काय केलेलं आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये काय केलेलं आहे, कढईमध्ये आता आपण तेल टाकणार आहे. तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी सांबार असल्यामुळं थोडीशी पातळ असेल म्हणून मी 2-3 चमचे तेल टाकलेले, तुम्ही कमीही टाकू शकता. आता आपण हे तेल गरम करून घेऊयात. आता आपण काय करणार आहे, या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आणि सांबारसाठी मी हे हिरव्या मिरचीचा ठेचा टाकते 1 ते 1.5 चमचा. आणि मी लाल तिखट पण टाकणार आहे, त्याच्यामुळं कमी टाकलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी आता एक छोटा चमचा आहे, मी ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा घातलेला आहे लाल तिखट. तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर तुम्ही ते कमी टाकू शकता. आता आपण काय करणार आहे, याच्यातच एक अर्धा चमचा मीठ घालणार आहे, 1 चमचा साखर घालणार आहे, पाव चमचा मी आमचूर पावडर घालणार आहे याच्यामध्ये. आता हे सगळे आपण साहित्य काय करूया, मस्तपैकी घालून घेऊया. आणि याच्यामध्येच काय करणार, परत आपलं हे खीस केलेला आहे ना बटाट्याचा, तो आपण याच्यामध्ये घालणार आहे. खीस केल्यामुळं काय होतं, पटकन बटाटा शिजतो आणि आपलं सांबारला पण चव छान येते. तुम्हाला जर आंबट आणखीन जास्त आवडत असेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता आणखीन 1 पाव चमचा, किंवा लिंबू पण घेतलेले आपण, लिंबूही तुम्ही टाकू शकता. आता आपण याच्यामध्ये काय करूया, मोठं कूट शेंगदाण्याचं कूट घालूयात. हे तुमच्या कमी जास्त प्रमाणावर तुम्ही करू शकता. मी याच्यामध्ये अर्धी वाटी मोठं असं कूट शेंगदाण्याचं घातलेलं आहे. बघा, छान असं मस्त असं छान काढून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून छान उकळी काढून घेणार आहे. कोथिंबीर तुम्ही खात असाल तर तुम्ही अवश्य टाका. आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये कमी जास्त तुम्ही टाकू शकता. का मैत्रिणींनो, आता किती छान मस्त असे हे लांब लांब छान शेंगदाण्याचे हे, परत आपलं मिरचू, हिरवं मिरचूचा कलर आलेला आहे, छान जिरेची फोडणी छान बसलेली आहे आणि हे एकजीव झालेले आहे. आता शेंगदाण्याचं कूट आणि खिसलेले बटाटे. आता आपण याला छान मस्त अशी एक उकळी आणून घेऊया. आता आपण मैत्रिणींनो काय करूया, आपण बटाटे इकडं उकडायला दुसऱ्या गॅसवर ठेवूयात. आपण आता बटाट्याची भाजी करून घेणार आहे. आता आपण काय केलेलं आहे, दुसऱ्या गॅसवर आपण इकडं बटाटे
उकडायला ठेवलेले आहेत. आता छान आपली सांबरला मस्त अशी छान उकळी आलेली आहे. आता आपण हे काय करूयात, एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि जे आपण बटाटे उकडायला ठेवलेले आहेत त्याला आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहे. मैत्रिणींनो, असं आपलं छान मस्त असं सांबर तयार झालेलं आहे. मैत्रिणींनो, खूप सुंदर आंबट गोड तिखट असं हे आपलं बटाट्याचं मस्त असं छान उपवासाचं सांबर तयार झालेलं आहे. मैत्रिणी बघा, खूप सुंदर आपलं काल आपण रात्री जे पीठ तयार केलेलं आहे 3 वाट्या भगर आणि 1 वाटा साबुदाणा घालून याचं खूप छान फर्मेंट झालेले बघा. मस्त असे छान बुडबुडे आलेले आहेत, छान आंबट वास यायला लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं रात्रभर हे पीठ आपण उपवासाचं ठेवलेलं आहे. आता याच्यापासून आपण इडली, आप्पे, डोसे, वडे, बटाटवडे आपण करणार आहे. आता आपण काय करूया, हे मोठं भरपूर पीठ आहे तर आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन काढून घेऊया. मैत्रिणींनो, आता आपण काय करणार आहे, हे जे आपण सांबर आपलं पीठ काढून घेतलेलं आहे आपलं ह्याच्यासाठी, तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे, एक अर्धा चमचा मीठ घालणार आहे. कारण आंबटपणा आलेला असतो त्याला, त्याच्यामुळं थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडे जिरे घालूयात आणि मिरचीचे तुकडे आणि आमचूर पावडर थोडीशी घालणार आहे. मी याच्यामध्ये 2 मिरचीचे तुकडे घातलेले, जिरे, मीठ घातले आणि 1/2 चमचा मी याच्यावर साखर घालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर आवडत असेल तर लाल तिखट तुम्ही घालू शकता, जर नसेल आवडत तर घालू नका. थोडंसं मी घातले. आता याचे आपण छान मस्त असे आप्पे तयार करून घेऊया. मैत्रिणी, मी काय केलेलं आहे, हे आप्याचा तवा गॅसवर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, मी हे बटर घातलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये लोणी, तूप, तेल असं टाकू शकता. आणि आता ते जे आपण याच्यात छान असे मस्त आपण आप्पे तयार करणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या पिठामध्ये छान तुम्ही बटाटे खिसून टाकू शकता. त्याप्रमाणेच रताळे किंवा फळं पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. टोमॅटो खात असेल तर टोमॅटो, काकडी, डाळिंब. आता आपण काय करूया, ह्या आप्याच्यामध्ये हे आपण जे पीठ तयार केलेलं आहे हे मस्तपैकी असं उपवासाचं पीठ आहे, हे भगर आणि साबुदाण्याचं तयार केलेलं, हे आपण छान ह्याच्यामध्ये घालूया. आता मी बटर घातलेलं आहे बऱ्यापैकी छान. तर हे आपले छान असे आप्पे तयार करून घेऊयात, उपवासाचे आप्पे. आता आपण काय करूया, ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया. आता मैत्रिणींना आपले छान असे मस्त आप्पे तयार झालेले आहेत बघा. मैत्रिणींना किती सुंदर असे छान. आता आपण काय करूया, हे आप्पे छान असे पलटून घेऊया. खूप सुंदर होतात मैत्रिणींनी. तुम्ही ह्या प्रमाणाने जर केलात तर मस्तच. हे बघा किती सुंदर झाले आप्पा आपला. असे आपण काय करूया, सगळे आप्पे पलटून घेऊयात. हे बघा खूप सुंदर मैत्रिणी. उपवासाचे छान नवीन. तुम्हाला श्रावण महिना, श्रावणी कधी संपली तेही कळणार नाही आणि 9 दिवसाचे उपवास कसे हे उपवासाचे पण तुम्हाला छान मस्त असे वेगवेगळे डिश करता येतील. 9 दिवसही कसे संपतील. घटस्थापनेचे 9 दिवसाचा उपवास बरेच जण करतात, त्यावेळेला असे छान छान मस्त पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता. एकदाच तुम्ही जर पीठ करून ठेवला फ्रीजमध्ये वगैरे तर तुम्ही ते वापरू शकताय. छान मस्त आपले हे आप्पे तयार झाले बघा मैत्रिणी, खूप सुंदर. आता आपण ह्या दुसऱ्या बाजूने पण थोडंसं याला मस्त असं छान शेकून घेणार आहे. खूप सुंदर असे आपले छान मस्त उपवासाचे आप्पे हे तयार झालेले आहेत बघा मैत्रिणी.
खूप छान. दुसऱ्या पण बाजूने आपण छान शेकलेलं आहे याला छान. आता एक आपण 2 मिनटं ठेवूयात आणि आपण डिशमध्ये काढून घेऊयात. बघा खूप सुंदर झालेत मैत्रिणी. आता आपण काय करूयात मैत्रिणींनो, हे आपले शेकलेले छान. आता आपण काय करूया, हे डिशमध्ये काढून घेऊया. मस्तपैकी मैत्रिणींनो छान असे हे आपले आप्पे तयार झालेले आहेत. बघा मैत्रिणींनो किती सुंदर असे उपवासाचे आप्पे, त्याच्याबरोबरच सांबर, हे शेंगदाण्याची चटणी, मिरचू, हे खोबऱ्याची चटणी, मठ्ठा, गोड दही आणि आपण मिरच्या पण तळून घेणार आहे आणि बटाट्याची भाजी पण छान मस्त अशी याच्याबरोबर करणार आहे. तर बटाट्याच्या भाजी बरोबरही तुम्ही खाऊ शकता. बघा किती सुंदर झालेले आहेत. उपवासाचा हा एक आपला आत्ता एक प्रकार झालेला आहे आप्पे. त्याच्यासाठी आपण शेंगदाण्याची चटणी, मिरचू, खोबऱ्याची चटणी, गोड दही, परत मठ्ठा, सांबर एवढे आपण साहित्य वापरलेले आहे. खूप छान लागतं आहे मैत्रिणींनो, तुम्ही अवश्य करा. आता आपण दुसरी रेसिपी बघूया, उत्तप्पा करूया. आता आपण मैत्रिणींनो काय करणार आहेत, हे ज्या मिरच्या आहेत की नाही, ह्या मिरच्या आपण काय करणार आहे, याचे फोटो असे थोडे फोटो फाडून घेणार आहेत. याच्याने काय होईल, आपल्या हे मिरच्या अंगावर उडून येणार नाहीत. आता ही वड्यासाठी आप्पे, सांबर याच्याबरोबर खाण्यासाठी आपण ही मिरची अख्खी तळून घेत आहोत. तर याच्या आधी आपण काय केलेले, पोट फाडलेले. आता आपण काय केलेलं आहे, कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता आपण हे तेल बटाटवडे तळण्यासाठी करणार आहे. आता आपण मैत्रिणींनो काय केलेलं आहे, हे आपण वड्यासाठी तेल ठेवले, पण त्याच्या आधी आपण ह्या मिरच्या आपण तळून घेऊया. मैत्रिणींनो आपण काय केलेलं आहे, छान मस्त अशा मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहेत. आता याच्यामुळं पोटं फाडले असल्यामुळं काय होतात, ते नकलल्यामुळं, मिरची नकलल्यामुळं काय होतं की त्याचे अंगावर उडून येण्याची शक्यता कमी असते. आता आपण आणखीन 1-2 मिनटं ह्याला छान मस्त खरपूस असं खमंग तळून घेऊया. आता आपण काय करूयात, ह्या मिरच्या मस्त छान तळल्या गेलेल्या आहेत, आपण ह्या काढून घेऊया. आता आपण काय करणार आहे, ही जी मिरची घेतलेली आहे आपण तळलेली, या मिरचीला आपण काय करणार आहे, मीठ घालून छान असं हलवून घेणार आहे. छान मस्त हे वडा व आता बटाट वडा करणार आहेत आपण उपवासाचा, त्याच्याबरोबर ही मिरची खायला किंवा आप्पे, उत्तप्पा सगळ्या ह्याच्याबरोबर तुम्ही ही तळलेली मिरची खाऊ शकता. आता मैत्रिणींनो आपण काय करूया, आता हे उत्तप्पासाठी आपण हे थोडं मी काय केलेलं आहे, पीठ बाजूला काढलेलं आहे. भगर आणि साबुदाण्याचं जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते काढलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, मीठ टाकले, जिरे टाकून घेतलेत अर्धा चमचे, पाव चमचा मी याच्यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे, पाव चमचा मी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये 1 चमचा मोठा असं छान याच्यात हिरवी मिरची, आपण जो ठेचा केला आहे की नाही तो याच्यामध्ये मस्त असा मिरचीचे तुकडे घाला किंवा मिरचीचा ठेचा घाला, तुम्हाला आवडेल ते. मी काय केलेलं याच्यामध्ये छान मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य मी काय करते, एकजीव करून घेते. खूप छान. आता आपण याचे उत्तप्पा करून घेऊया. तुम्ही याच्यामध्ये बटाट्याचा खीस टाकू शकताय, परत झालं तर रताळ्याचा खीस टाकू शकताय, काकडी, परत डाळिंब असं तुम्ही टाकू शकताय. मी काय केलेलं आहे ना, थोडंसं मोठाड कूट आहे ते कूट पण याच्यामध्ये घातलेलं आहे, कारण उत्तप्पा कसा असतो, जाड असतो, त्याच्यामुळं हे चालतं, डोस्याला चालत नाही. तर मी ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूटही घातलेलं आहे.
आता काय केलेलं आहे मैत्रिणीनं, मी गॅसवर नेरलेटचा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी आता याच्यावर बटर टाकू शकताय, तेल टाकू शकताय किंवा तुम्ही लोणीही तुम्ही टाकू शकताय. मी आता याच्यावर छान मस्त असे बटर टाकून घेतलेले आहे. हे आपला उपवासाचा उत्तप्पा आहे बघा. छान मस्त असा उत्तप्पा, थोडा जाडच असतो. मी आता हा छान उत्तप्पा करून घेते. बघा मैत्रिणी, किती छान अशी मस्त उत्तप्पा पण आपला छान व्हायला लागलेला आहे. आता आपण काय करू, याच्यावर बटर टाकून थोडंसं घेऊया. आता काय करूया मैत्रिणींनो, आपण हा उत्तप्पा छान मस्त छान खरपूस असा छान मस्त भाजलाय मैत्रिणींनो. बटर टाकलेले आपण, त्याच्यामुळं तुम्ही तेलही वापरू शकता. छान, खूप छान खरपूस खमंग असा छान आपला हा उत्तप्पा तयार आहे. आता आपण दुसऱ्या साईडला पण भाजले का ते बघूया. अरे वा, छान मस्त असा छान भाजलेला आहे आपला. आता आपण काय करूया, छान खमंग मस्त असा भाजलाय. आपण आता एक डिशमध्ये काढून घेऊया. बघा मैत्रिणी, छान उत्तप्पा असा मस्त आपला उपवासाचा तयार झालेला आहे. त्याबरोबरच सांबर, लिंबू, तळलेली छान मस्त मिरची छान तळलेली आहे, लिंबू, सांबर, परत आपली हे शेंगदाण्याची छान मस्त चटणी, मिरचू, ही खोबऱ्याची छान चटणी, हे गोड दही, हे मठ्ठा. आणखी काय पाहिजे आपल्याला, छान असं मस्त उपवासाचे छान छान प्रकार तुम्ही करू शकता श्रावणी महिन्यासाठी. आणि तुम्ही नवरात्र ज्यांना असतं 9 दिवसाचा उपवास त्यांनी पण असे छान करा. आता आपण काय करूया, पुढचं बघूया. आता आपण मैत्रिणी सखींनो काय केलेलं आहे, आता आपण हे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि बटाटे आपण काय उकडलेले त्याचे साल काढून घेतले आणि बटाटा हा बारीक मॅश करून घ्यायला लागलेले आहेत आपण, जेणेकरून आपल्याला ही बटाट्याची छान भाजी पण होईल आणि याचेच वडे पण आपण करणार आहेत. छान मस्त असा आपला बटाटा बारीक करून झालेला आहे. आता आपण याची भाजी करून याची आता आपण छान मस्त अशी भाजी करून घेऊया. मैत्रिणींनो, मी काय केलेले, आता कढई ठेवलेली गॅसवर, त्याच्यावर 2 चमचे मी तेल घातलेले आहे कढईमध्ये. आता आपण काय करूया, आता मैत्रिणींनो काय झालेलं आहे, आपलं तेल छान तापलेलं आहे. आता या ह्याच्यामध्ये काय करणार आहेत, आपण अर्धा चमचा जिरे घातला आहे. त्याचबरोबर मिरचीचा जे पूर्ण ठेचा होता तो आता मी याच्यामध्ये पूर्ण वापरणार आहे. झणझणीत वडा आणि आपल्याला डोश्यासाठी बटाट्याची भाजी झणझणीत झाली पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, आता आमचूर पावडर वापरली मी अर्धा चमचा. त्याचबरोबर मी अर्धा चमचा तिखट घातलेले, लाल तिखट, मीठ घातलं. मीठ मी एक अर्धा चमचा घातलेला आहे. एक चिमूटभर साखर घातलेली आहे.
आता आमचूर पावडर घातल्यामुळं मी लिंबू पिळणार नाही, पण तुम्हाला जर लिंबू टाकायचे असेल तर तुम्ही अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळू शकता. आता आपण काय करूया, हे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण जे बटाट्याचे मॅश करून घेतलेला आहे तो बटाटा आपण याच्यामध्ये घालून आपण छान भाजी याच्यामध्ये करून घेणार आहे. आता हे आपण एकजीव सगळं करून घेऊया. हे आपले डोश्यासाठी छान मस्त बटाट्याची भाजी पण होती आणि वड्यासाठी आपण हे सार वापरणार आहे. तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर अवश्य टाका, नसेल खात तर घालू नका. आता भाजीला थोडंसं मीठ लागतं आहे. मी आणखीन एक थोडं पाव चमचा थोडंसं मीठ टाकते. मीठ बघून घाला. आंबटपणा जास्त आमचूर पावडर असल्यामुळं थोडंसं मीठ लागतं. तर आपली ही भाजी तयार झाली आहे. आता आपण हे भाजी एका डिशमध्ये काढून घेऊया. आता मैत्रिणी मी काय केलेलं आहे, हे जे पीठ घेतलेलं आहे आपण भगर आणि साबुदाण्याचं, त्या पिठामध्ये काय करणार आहेत आपण एक अर्धा पाव चमचा आपण जिरे घातलेले आणि त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे काय करणार आहेत आपण, बटाटवड्यासाठी आपलं हे सार तयार. आता आपण काय करणार आहेत, हे चमच्याने फिरून घेऊया. आता याच्यामध्ये बटाट्याची जी आपण भाजी केलेली आहे त्याचेच आपण छान मस्त असे वडे गोल गोल छान करून घेऊया. आता याच्यात डीप करायचं आणि आपण ते वडे तळून घेणार आहे. आता ही बटाट्याची जी भाजी आहे, ह्या भाजीचे काय करणार आहेत आपण छान, तुम्हाला ज्या साईजचे आवडतील त्या साईजचे छान मस्त असे आपण वडे करून घेऊया. मी एक चार पाच मी वडे तयार करून घेते. अशा प्रकारे मी काय केलेले, ह्या बटाट्याचे 8-10 मी वडे करून घेतलेले आहेत. आता हे आपण तळून घेणार आहेत छान. आता आपण काय करणार आहेत, हे जे पीठ घेतलेलं आहे उपवासाचं, त्याच्यामध्येच हे उपवासाचे वडे आपण छान मस्त तयार करणार आहेत. आता आपण ह्या पिठामध्ये काय करणार आहे, वडे जे टाकलेत हे बुडवून आपण मस्त असे छान तळून घेणार आहे. आता वडे करताना महत्त्वाची एक टीप की आपलं तेल कडकडीत गरम झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हे जे पीठ आहे, या पिठामध्ये आपण काय करायचं, जर पातळ थोडंसं वाटत असेल तर वडा आपला वितळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं तुम्ही थोडीशी भगर बारीक करून याच्यामध्ये घालू शकता. तुम्हाला जर बटाटा वड्यासारखा जर पिवळा कलर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात खायचा कलरही टाकू शकता, पण नाही टाकलेला चांगला. छान मस्त आपले आता आहे छान वडे तयार झालेले. मैत्रिणींनो, जर तुम्हाला पीठ पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडंसं भगर किंवा साबुदाणा बारीक करून घालू शकता. छान मस्त असे आपले उपवासाचे वडे हे तयार झालेले, खूप सुंदर लागतात मैत्रिणींनो. तुम्ही असे काटेचा चमचा किंवा छोटा चमचा असतो की नाही, त्याने हे खाली थोडंसं डोचून घ्या, कारण हा चिकटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं तुम्ही काट्याचा चमचा याच्या साहाय्याने तुम्ही हे खाली थोडंसं हलवून घेऊ शकता, सांभाळून जरा.
अशा प्रकारे छान मैत्रिणींना खमंग असे आपले हे बटाटवडे तयार झालेले आहेत. हे उपवासाचे बटाटवडे आहेत. त्याच्याबरोबर तळलेल्या छान मिरच्या, लिंबू आणि हे सांबर. त्याचबरोबर काय, हे शेंगदाण्याची चटणी, मिरचू, हे खोबऱ्याची छान चटणी, हे गोड दही आणि हा मठ्ठा आपण याच्याबरोबर छान मस्त आपण खाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपले काय झालेली ही बटाट्याची पूर्ण डिश बटाटवडा याची तयार झालेली आहे. हा पण बटाटवडा आपण उपवासाचा बटाटवडा केलेला आहे. कशी झाली मैत्रिणींनो डिश? मैत्रिणी, आता तुम्हालाही साचा बघून लक्षात आलंच असेल की आता आपण काय करणार आहेत, या पिठाचे इडली करणार आहेत. आता हे जे पीठ आहे या पिठामध्ये मी काय करते, थोडंसं मीठ टाकून घेते अर्धा चमचा आणि आपण आता हे पीठ इडलीसाठी वापरूया. आता मैत्रिणी मी काय केलेलं आहे, गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. खाली एक 1.5 ग्लास पाणी मी घातलेलं आहे. आता काय करणार आहे मैत्रिणी, मी ह्या पात्राला काय करणार आहे, ह्या ब्रशच्या साहाय्याने थोडंसं खालच्या साईडला चिटकू नये म्हणून थोडीशी तेल लावून घेते. आता आपण काय केलेलं आहे, हे इडली पात्रामध्ये मस्त असं इडलीचं पीठ टाकलेलं आहे. आता आपण काय करूया, हे छान या साच्यामध्ये इडलीच्या आपण ठेवूयात. आता काय करते मैत्रिणी, मी सगळ्यात पूर्ण जे 4 आपले हे इडलीचे जे पात्र आहे त्याच्यामध्ये 4ही ह्याच्यामध्ये तेल लावून मी पूर्णपणे आपलं हे जे इडलीचं जे पीठ आहे ते मी याच्यामध्ये टाकते छान असं आणि आपण हे इडली पात्रामध्ये ठेवूयात. आता आपण काय केलेलं आहे, हे इडली पात्र बंद करू आपलं मोठ्या गॅसवर एक 5 ते 10 मिनटं आपण ठेवणार आहेत. तर मैत्रिणींना मस्त अशी छान आपली आता ही इडली सांबारची रेसिपी तयार झाली. उपवासाची ही इडली आहे. आपण जे बॅटर टाकलेले होते इडली पात्रामध्ये त्याचे हे छान मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो, तुम्ही खूप छान इडल्या होतात. इडली सांबार आपण केलेलं उपवासाचं, त्याच्याबरोबर लिंबू, मिरची. आता हे आहेच शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, परत त्याचबरोबर हे आपला मिरचू केलेला आहे, हे गोड दही आणि हा मठ्ठा तुम्ही त्या इडली सांबारबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, ही पण डिश माझी कशी झाली तुम्ही नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही हे नक्की करून बघा मैत्रिणींनो. उपवासासाठी छान अशी मस्त इडली सांबारची ही आपली छान डिश बघा मैत्रिणी. खूप छान झाल्या ती इडल्या, मस्त अशा ह्या आपल्या इडल्या तयार झालेल्या. आता आपण काय करूया पुढे, आता आपण डोसे करूयात. मैत्रिणी मी काय करते, आता या भांड्यामध्ये आपलं पीठ जे आहे की नाही ते याच्यामध्ये काढून घेते थोडं. आता आपल्याला डोसे करायचे तर आपण काय करणार आहे, त्याच्यासाठी थोडंसं पातळ पीठ करण्यासाठी मी काय करणार आहे, याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून काय होईल की पटकन पसरेल असा आपण डोसा पातळ असा छान आंबोळीसारखा आपण घालणार आहे. त्याचे थोडंसं आणखी पाणी घालून लिक्विड करणार आहे. आणि आता याच्यामध्ये मीठ, जिरे घातलेले थोडे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घालूयात. छान मस्त आपण हे डोसे तयार करूयात. म्हणून काय केलेलं आहे, गॅसवर तवा ठेवलेला आहे लेअरलेपचा गरम करायला आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, हे मी चमच्याने न टाकता मी वाटीनं ह्याचं बॅटर डोस्याच्या तव्यावर टाकणार आहे. बघा छान मस्त खमंग असा आपला हा डोसा
किती छान जाळी अशी या डोस्याला पडलेली आहे. मस्त. छान मस्त असा आपला हा डोसा. छान मस्त लालसर खमंग खरपूस असा आपला छान हा डोसा तयार झालेला आहे. बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर जाळी पडलेली आहे, कडक झालेला आहे एकदम. बघा मैत्रिणी, खूप पातळ झालेला आहे, खूप म्हणजे खूप छान पातळ जाळीदार आपला. आता ह्या बाजूने थोडंसं आपण याला शेकून घेऊया, भाजून घेऊया मस्तपैकी. मस्त आपला असा छान डोसा तयार झालेला आहे. आता आपण हे काय करूया, डिशमध्ये काढून घेऊया. बघा मैत्रिणींनो, ही पण डिश आपली तयार झालेली आहे. मस्त छान असे आपले हे डोसा झालेला आहे. बघा, कडक कुरकुरीत सुंदर असा छान मस्त दोन्ही बाजूने जाळीदार असा छान आपला हा डोसा तयार झालेला आहे. आता त्याच्याबरोबर आपण हे बटाट्याची भाजी, मिरची, लिंबू, सांबर, तुम्ही सांबर बरोबरही हे खाऊ शकता. त्याबरोबरच हे आपली खोबऱ्याची चटणी, मिरचू, हे आपली शेंगदाण्याची चटणी, शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी, त्याचबरोबर आपलं हे गोड दही आणि हा मठ्ठा, असा सुंदर आपलं डोस्याची ही डिश तयार झालेली आहे. मैत्रिणी, तुम्हाला हे डिश जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मला डिश कशी झाली हे तुम्ही कमेंटमधून सांगा. तर आता आपण काय करूया, पुढचे मालपुआ आपण तयार करूयात. याच पिठातून ही शेवटची आपली डिश तयार होईल.